शैक्षणिक विश्वावर मी काम करते। तर जी मुलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये लिहिणं वाचणं किंवा त्यांचं आकलन ह्या गोष्टींमध्ये मुलांमध्ये ज्या अडचणी येतात त्या गोष्टींवरती मी जरा जास्ती काम करते एक सायकोलॉजी बेसमध्ये। तर मुलांमध्ये डिस्लेक्सिक, डिस्कॅल्क्युलेट, डिस्ग्राफिक, AHD, ASD असे बरेच डिसऑर्डर्स सायकोलॉजी बेस दिसून येतात। तर त्या डिसऑर्डरवरती काम करणं एक सायकोलॉजिकली एक वेळेवरती आपण काम केलं की बरोबर मुलं त्या प्रॉब्लेम मधून पुढे जातात आणि प्रॉब्लेम मध्ये पुढे जाऊन आपला शैक्षणिक प्रवास ते व्यवस्थित करू शकतात। तर त्यामध्ये बरेच काही आपण मुलांना एक थेरपी बेस, त्यासोबतच मुलांना ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात तर ऍक्टिव्हिटी बेस मुलांना त्यांच्या त्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करतो। मेनली मुलांच्या भावविश्वावरती म्हणजेच काय, मुलांची सेल्फ इस्टीम स्ट्रॉंग करण्याचं काम इथे या सेंटरमध्ये होतं। सेल्फ इस्टीम म्हणजे काय, तर मुलांनी स्वतःकडे बघण्याचा एक महत्वपूर्ण आणि पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन। तर यामध्ये मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी जर स्वतःमध्ये डेव्हलप केल्या, ह्या डायव्हर्सिटीच्या गोष्टी जर स्वतःमध्ये डेव्हलप केल्या तर मुलांची सेल्फ इस्टीम ही स्ट्रॉंग होते, सेल्फ रिस्पेक्ट लेवल किंवा त्याबरोबर मुलांच्या इम्प्रुव्हमेंटिंग लेवल। आणि जर मुलांमध्ये हे थोडेसे घटक कुठेतरी कमी जास्ती आहेत आणि ह्या मुलांना ह्याचे अंदाज येत नाही की आपण नेमकं कसं जावं, काय करावं, आपल्याला काय होतंय, आणि ज्या मुलांना भावनांचं आकलन होत नाही आणि मग मुलांमध्ये ह्या गोष्टी जेव्हा विकसित व्हायला लागतात तर त्यावेळेला मुलांची कदाचित पर्सनॅलिटी ही अशी होऊ शकते। तर इथं अक्षमध्ये काय होतं, तर मुलांच्या ह्या सर्व भावनिक विश्वावरती काम होतं। म्हणून मुलांची सेल्फ इस्टीम, एक आयडेंटिफिकेशन, सेल्फ इस्टीम, अवेअरनेस आणि स्वतःचा मुलांचा एक स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आयुष्याकडे, जीवनाकडे, तसंच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाकडे बघण्याचा दृष्टिकोन या सेंटरमध्ये केला जातो। त्यासाठी वेगवेगळे आपण टूल्स वापरतो। वेगवेगळ्या टूल्सच्या माध्यमातून मुलांना त्याचं जास्तीत जास्त वापर, एक सॉफ्ट स्किल म्हणतो आपण त्यांना, लाईफ स्किल आणि हार्ड स्किल, सॉफ्ट स्किल, ह्या तीनही स्किलचा आपण वापर करायला मुलांना इथे शिकवतो। आणि हा वापर करत असताना वेगवेगळे टूल्स आपण वापरतो। तर हे टूल्स वापरून मुलांनी स्वतःची इम्प्रुव्हमेंट केली की मुलांना पुढे अवघड जात नाही। कारण आज सध्या जे स्पर्धेचं जग आहे, स्पर्धेच्या जगामध्ये मुलांना बऱ्याच गोष्टींना अडचणी येत आहेत। म्हणजे अडचणी म्हणजे काय की शिक्षणामध्ये अडचणी आहेत, सोशलायझेशन मध्ये अडचणी आहेत, भावनिक विश्वामध्ये त्यांच्या अडचणी आहेत। त्याचबरोबर मुलांनी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित करावा याच्याकडे पण त्यांच्या अडचणी आहेत। म्हणजे टोटली IQ, EQ, SQ, RQ आणि AQ या सर्व क्यूज वरती काम इथं या सेंटरवरती मी करते। मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे। नवदुर्गा हा कार्यक्रम घेऊन आम्ही गेल्या अनेक वर्षापासून तुमच्याकडे येत असतो। शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, कला क्षेत्र असेल, संगीत क्षेत्र असेल, अशा या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या नवदुर्गेची ओळख आम्ही तुम्हाला दरवर्षी करून देत असतो। आज नवरात्रामध्ये अशाच एका आगळ्या वेगळ्या नवदुर्गेची आम्ही तुम्हाला ओळख करून देणार आहोत, ज्या नवदुर्गेचं नाव आहे प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदरगे। उर्मिला भांदरगे मॅडम यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये बहुमूल्य असं काम आहे। अशा या आगळ्या वेगळ्या नवदुर्गेची आज आपण कार्यक्रमामध्ये ओळख करून घेणार आहोत। सर्वात प्रथम मी मॅडमचा परिचय करून देतो। उर्मिला प्रकाशराव भांदरगे यांचं लौकिक शिक्षण झालेलं आहे MA हे त्यांनी मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, हिंदी आणि इतिहास या विषयात केलेलं आहे। तसेच MEd, MPhil, DSM अशा पदव्या देखील त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत।
अक्ष म्हणजे अँड एज्युकेशनल क्लिनिक या त्या संचालिका आहेत. मराठवाड्यातील हे क्लिनिक एज्युकेशन क्लिनिक पहिलेच आहे असं म्हणावे लागेल आणि महाराष्ट्रातील जवळपास पहिलंच आहे ना, नक्कीच असंच म्हणावं लागेल. तर मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मराठी, हिंदी, संशोधन, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र इत्यादी विषयाचे 24 वर्षापासून त्यांनी अध्यापन केलेले आहे. महाविद्यालयात आणि MPSC वर्गासाठी त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. संस्थात्मक स्तरावर मार्गदर्शक प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत. मराठी मानसशास्त्रीय परिषदेचे आजीवन सदस्य स्वरूपात त्यांचं कार्य आहे. लातूरातील श्रीमती सुशीलादेवी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आणि BDS कॉलेज ऑफ MIT लातूर येथे महिला तक्रार निवारण केंद्र अंतर्गत सदस्य स्वरूपात त्या कार्यरत आहेत. शिक्षणासाठी अध्यापन शास्त्र, आशययुक्त अध्यापन, ज्ञान रचनात्मक अध्यापन पद्धती आणि शिक्षण शास्त्रातील विविध विषयावर मागील 20 वर्षापासून त्या मार्गदर्शन कार्य त्या करत आहेत. नवीन जे केंद्र सरकारनं शैक्षणिक धोरण जाहीर केलं 2020ला, या विषयावर मार्गदर्शन वर्गासाठी विशेष मार्गदर्शक प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मुलांसाठी अध्ययन तंत्र या विषयावर मागील 20 वर्षापासून त्या मार्गदर्शन करतात. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था मुरुड अंतर्गत साधन व्यक्ती आणि परीक्षा पर्यवेक्षक विशेष कार्य त्यांनी केलेले आहे. राष्ट्रीय सेविका समिती अंतर्गत आयोजित कार्यक्रमात विविध विषयावर राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय मार्गदर्शनपर व्याख्यान आहेत. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटन अध्यात्म एवं स्वाध्याय समिती अंतर्गत मराठवाडा तथा खानदेश विभाग द्वारा आयोजित आधुनिक परिप्रेक्ष्य में कैकई व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. मानसिक आणि पारिवारिक स्वास्थ्यासाठी आयोजित दिशा लातूर संस्थेच्या संस्थापक सदस्य स्वरूपात त्यांचे कार्य सुरू आहे. असे या म्हणजे परिचय लांबलचक त्यांचा परिचय करून देता येईल इतकं हे अचाट काम उर्मिला मॅडमने उभं केलेलं आहे. वास्तविक पाहता लातूर पॅटर्न म्हणून शिक्षण क्षेत्रात ओळखला जातो. अशा या लातूर पॅटर्नला साजेसच उर्मिला मॅडम यांचे काम आहे. चला तर आपण आता उर्मिला ताईची गप्पा टप्पा मारूया. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. माध्यम वृत्तामध्ये आपल्याला मनापासून स्वागत आहे. लातूरातील सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका अरुणाताई देवेगावकर यांनी तुमचं नाव या ह्याच्यासाठी सुचवलं होतं, म्हणून आम्ही आज तुम्हाला तुमच्या भेटीला आलेलो आहोत. तर आपण आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा की ही संकल्पना एक आगळीवेगळी संकल्पना आहे. तुम्हाला सुचली कशी आणि केव्हापासून तुम्ही सुरू केली आणि त्यांचं सुरू करण्यामागचा उद्देश काय होता? ऍक्च्युली हे मराठवाड्यातलं पहिलं युनिट एज्युकेशनल क्लिनिक आपण म्हणतो. एज्युकेशनल क्लिनिक सर्वसाधारणपणे आपण पाहतो क्लिनिक म्हणलं की काहीतरी शारीरिक आजार असतात आणि त्याच्यावरती उपचार घ्यायला आपण जातो. परंतु सायकोलॉजिकल क्लिनिक म्हटलं की काहीतरी मूल किंवा एखादा व्यक्ती त्याच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झालेला आहे किंवा डिसऑर्डर त्याला कुठले तरी आहे, त्याला ताण आहे, डिप्रेशन आहे किंवा तो नैराश्याच्या गर्दीत अडकलेला आहे, काहीतरी त्याला मानसशास्त्रीय आजार आहेत हे आपण गृहीत धरतो. परंतु हे एज्युकेशनल क्लिनिक असं नाव यासाठी ठेवलं की ह्या सगळ्या गोष्टी आणि कामं होतात ही प्रौढांसाठी काम होतात. म्हणजे ज्या मुलांना किंवा ज्या व्यक्तीसाठी काम केलं जातं सायकोलॉजिकल क्लिनिक मध्ये जर आपण बघितलं की तिथं मुलांवरती पण तिथं काम होतं, परंतु शैक्षणिक क्षेत्रावरती तिथं काम होत नाही. शैक्षणिक क्षेत्रावरती काम करणं म्हणजे काय, तर नेमकं जेव्हा मी ह्या क्षेत्रामध्ये उतरले त्यावेळेला मागच्या 24 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करते आणि विशेषतः एज्युकेशनल सायकोलॉजी हा माझा आवडता सब्जेक्ट. आणि त्यामध्ये एज्युकेशनल सायकोलॉजी अंतर्गत मुलांना शिकण्यामध्ये जे काही अडचण येते, शिकण्यातले जे काही अडथळे असतात त्या अडथळ्यांवरती मात कशी करायची हे शैक्षणिक मानसशास्त्र सांगते. आणि शैक्षणिक मानसशास्त्र ही संकल्पना भलेही खूप वर्षांपासून म्हणजे एक शतकांपासून जरी ही अस्तित्वात असली तरी ही प्रत्यक्षात कार्यात येत नव्हती.
आणि ही प्रत्यक्षात कार्यवाही करण्यासाठी जर आपण बघितलं तर पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी मुलांना जाऊन त्यांच्या त्या समस्यांवरती निराकरण करायला त्यांना जावं लागायचं, पालक त्रस्त असायचे आणि पुणे, मुंबई सारख्या. परंतु लातूर सारख्या शहरामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं की ह्या क्षेत्रावरती, मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रावरती काम कदाचितच होत होतं. आणि मग ही संकल्पना मला सततच असं वाटत होतं की ह्या काहीतरी वेगळ्या गोष्टी घेऊन आपण काम करावं मुलांसाठी. कारण शैक्षणिक मानसशास्त्र ही संकल्पना तर मी आधीपासूनच मुलांना शिकवत होते. मुलांना मी डीएड बीएड कॉलेजला काम केल्यामुळं त्यांनी आपल्या मुलांकडे कसं पाहावं, मुलांचे जे काही अडचणी आहेत त्या दूर कशा कराव्या, हे मी त्यांना शिकवत होते. परंतु नंतर मानसशास्त्राचा अभ्यास सखोल केल्यानंतर मलाच असं स्वतःला जाणवायला लागलं की हे दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण स्वतःच का नाही याच्यामध्ये उतरावं. आणि म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांना ज्या काही अडचणी येतात, म्हणजे इव्हन तो 3 वर्ष वयोगटापासून शैक्षणिक प्रवाहामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या शैक्षणिक विकासासाठी हे काम करणारे युनिट आहे. अक्षर द एज्युकेशनल क्लिनिक या नावाने लातूरमध्ये मी काम करते. याची स्थापना जवळपास करोनापूर्वी झालेली आहे. करोना काळामध्ये मुलांना माझ्याशी बोलणं हे थोडंसं अडचण ठरायची आणि त्यावेळेला फोन हा फक्त एकमेव माध्यम होता. आणि फोन एकमेव माध्यम असल्यामुळे मुलं कितपत माझ्याशी बोलू शकायचे. आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये मी छोटंसं एक ऑफिस सुरू केलं आणि ऍटलिस्ट मुलांनी तिथं मला येऊन त्यांचे प्रॉब्लेम तरी शेअर करतील ह्या उद्देशाने मी ते सुरू केलं. आणि मुलांना छान पद्धतीने त्याचा उपयोग पण झाला. आणि करोनानंतरची परिस्थिती ओळखून आणि मुलांना त्याची किती गरज आहे हे ओळखून पुन्हा मी मोठ्या स्वरूपामध्ये हे काम करायला सुरुवात केली, एज्युकेशनल क्लिनिक. मग ह्या अक्षय क्लिनिक सुरू करण्यामध्ये तुमच्या म्हणजे कुणी सुचवलं का तुम्ही, म्हणजे असं वाटलं की आपण काय करावं? सुचवणं म्हणण्यापेक्षा आपल्या कामाची जी पावती असते ती मुलं असतात. आणि मुलांकडनं ज्या काही अडचणी मुलांमध्ये ज्या आपण बघतो त्यावेळेला त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करत असतो, काम करत असतो. हे मुलांमध्ये जर बदल घडवून आणायचे असतील तर काय करता येईल हा सतत माझ्या डोक्यामध्ये विचार असायचा. आणि असं एक वेगळं काहीतरी मुलांसाठी निर्माण करूया, हे माझ्या शैक्षणिक जो विकास आहे, जो रेशो आहे, तर त्याचा मुलांना फायदा व्हावा ह्यासाठी मला सतत अंतर्बाह्य असं वाटायचं की नाही, मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ते स्वस्त बसू देत नव्हती ती भावना. आणि हे काम हिडन बेसला म्हणजे लुप्त स्वरूपामध्ये 18 वर्षापासून मी करतच होते, परंतु व्यापक स्वरूपामध्ये हे मागच्या 5 वर्षांपासून सुरू करते. आणि खऱ्या अर्थानं त्याला व्यापक स्वरूप आलं करोनानंतर. आपलं मॅडम नेटिव्ह प्लेस लातूरला आहे आणि हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही ठरवून आलात का, म्हणजे असं म्हणजे तुमचं पुढे पिढीच्यात काही म्हणजे घरामध्ये कुणी तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात होतं? बरोबर. माझे वडील माध्यमिक शिक्षक आणि वडील माध्यमिक शिक्षक असल्यामुळे वडिलांचं एक नाव होतं लातूरमध्ये. माझ्या वडिलांचं आग्रा युनिव्हर्सिटी मधून शिक्षण झालं होतं, MA BEd माझ्या वडिलांचं आग्रा युनिव्हर्सिटी, प्रकाशराव भांगरगे, व्यंकटेश शाळेमध्ये माझे वडील शिक्षक होते. आणि वडिलांकडनं मिळालेला हा वारसा आणि माझे वडील उत्तम शिक्षक, एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख लातूरमध्ये होती. आणि ती अनुवंशिकता माझ्यामध्ये कदाचित असावी. आणि म्हणून शिक्षणामध्ये, शिकवण्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतील, शैक्षणिक क्षेत्रामधल्या ज्या काही अडचणी असतील त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक माझा व्यापक होत गेला. आणि हळूहळू मलाही असं वाटायला लागलं की आपण जे शिक्षण घेतोय ते पुरेसं नाही. मग सुरुवातीला मी BA केलं, नंतर MA केलं आणि BEdला नंबर लावला, BEd केलं मी नंतर. आणि BEd झाल्यानंतर ती भावना स्वस्त बसू देत नव्हती, आणखी पुढे काय करता येईल. मग त्याच्यानंतर मी MPhil केलं. MPhil करून नंतर मी DEd BEd कॉलेजला लेक्चरशिप करायला सुरुवात केली. आणि तिथे परत आपलं ज्ञान तोकडंच आहे आणि 1 वर्ष वाया घालवण्यापेक्षा आणखी आपल्याला काही शिकता येईल, आपल्याला आणखी नवीन नवीन पुस्तकं वाचता येतील. आणि ह्या उद्देशानं मी पुन्हा डिग्री घेण्यासाठी पुन्हा सज्ज झाले. पुन्हा MA इतिहास केला, नंतर MA मानसशास्त्र केलं, त्याच्यानंतर MA हिंदी केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझा एक वेगळा प्रवास तिथं सुरू होता. हा प्रवास म्हणजे काय, तर शैक्षणिक क्षेत्रामधल्या अडचणी सतत टिपत जायचे की आता आपल्याला हे प्रॉब्लेम येत आहेत तर मुलांना हे नाही आहे, आपल्याला प्रॉब्लेम येतोय हा, तर मुलं कसे पुढच्या काळामध्ये मुलं कसं करतील. कदाचित माझ्यामधली एक शिक्षिका सतत जागरूक असायची आणि ही शिक्षिका जागरूक असल्यामुळे मला प्रत्येक परिस्थितीमध्ये मार्ग कसे काढायचे हे मला हळूहळू लक्षात येऊ लागलं. आणि म्हणून अनुभवानं समृद्ध होणं जे आपण म्हणतो की मला मुलांनी समृद्ध केलं
मी स्वतःहून समृद्ध झाली नाही, तर मुलांनी मला समृद्ध केलं आणि शिक्षणाच्या वाटचालीमध्ये मला पुढे पुढे नेण्यामध्ये मुलेच कारणीभूत आहेत. म्हणून माझ्या यशामध्ये आजच्या या युनिटमध्ये माझ्या वडिलांचा हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. वडिलांचा, माझ्या आईचा आशीर्वाद आहे, माझ्या भावंडांचं मला खूप मोठं सहकार्य आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या दोन्ही भावंडांनी मला खूप सहकार्य केलं आणि कोणतीही गोष्ट करायची किंवा करायची नाही ह्या गोष्टीपर्यंत ते कधी गेलेच नाही. मी कधी म्हणाले मला हे करायचंय तर माझ्या आधी ते तयार असायचे आणि माझ्यासाठी ते माझ्या पूर्वीच ते मोर्चे बांधणी तयार असायचे आणि या सगळ्या वातावरणामुळे मी पुढे पुढे येऊ शकले आणि आज मी एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहे. याचं पूर्ण श्रेय मी माझ्या कुटुंबाला, माझ्या भावांना, माझ्या आई वडिलांना आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी देते. म्हणजे प्रकाशराव तुमचे वडील, येस, वडिलांचा वारसा तुम्ही खऱ्या अर्थानं चालवलेला आहे आणि त्यांचं जे अध्यापनाचं एक संस्कारक्षम पिढी घडवण्याचं, राष्ट्रभक्त नागरिक घडवण्याचं काम जे होतं ते तुम्ही पुढे चालू ठेवल्या. तर मॅडम, तर हे तुमच्या या क्लिनिकमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रुग्ण आहेत, म्हणजे विद्यार्थी येतात, हे जरा आम्हाला उत्सुकता आहे तुमच्याकडनं ऐकायची. माझ्या या ऑफिसमध्ये, क्लिनिकमध्ये बऱ्याच सर्व प्रकारची मुलं येतात असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे मानसिक आजारांनी युक्त प्रत्येक व्यक्ती आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता डिसऑर्डर आहे. म्हणजे अगोदर निष्कर्षाच्या स्वरूपामध्ये असं काही गोष्टी आपल्या समोर आल्या की दर 5 व्यक्तीमध्ये एक मानसिक रुग्ण आहे. परंतु आता करोनानंतर जर आपण बघायला गेलं तर मोबाईलचा वाढता वापर आणि करोनानंतरचा काळ आणि शिक्षणातली ही जीवघेणी स्पर्धा, ह्या सगळ्यामुळे जर आपण बघितलं तर आज प्रत्येक मूल कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आहे. मग त्याला जर तो अभ्यासामध्ये जर आणखी छान असेल तर त्याला भावनिक संतुलन साधता येत नाही. जर त्याला भावनिक संतुलन साधता येतं तर तो कुठेतरी सोशलायझेशन त्याचं व्यवस्थित असतं. सोशलायझेशन भावनिक आणि बौद्धिक दृष्टिकोनातून तर तो चांगला असेल तर कुठेतरी त्याच्यामध्ये फिअर फॅक्टर असतो. कुठेतरी त्याला पुन्हा काही गोष्टी हाताळण्यासाठी म्हणजेच त्याचे ग्रॉस मोटर स्किल, सायकोमोटर स्किल कुठेतरी त्याचे कमी पडतात. मग ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे सायकोलॉजीमध्ये इथं सर्व क्षेत्र मी निवडली गेलेली आहे. त्याच्यामध्ये सायकोलॉजीच्या म्हणजे सायकोलॉजी विषयामध्ये IQ, EQ, SQ, AQ आणि RQ असे 5 Q घेऊन मी काम करते. Q म्हणजे क्वोशंट्स. आता यामध्ये IQ म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट, EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट, AQ म्हणजे आर्टिफिशियल क्वोशंट, RQ म्हणजे रिलिजन क्वोशंट आणि SQ म्हणजे सोशल क्वोशंट. म्हणजे मुलांनी सर्व क्षेत्रामध्ये आपले प्रॉब्लेम्स जे असतील त्यांनी प्रॉब्लेम घेऊन यावे आणि या सेंटरमध्ये फक्त त्यांनी व्यक्त व्हावं असं वातावरण आहे. आणि व्यक्त झाल्यानंतर मुलांच्या त्या समस्येवरती आम्ही पूर्ण वर्कआउट प्लॅन करतो. वर्कआउट प्लॅन करून त्यांना त्या ठराविक काळासाठी आम्ही ट्रीटमेंट म्हणजे त्यांच्यावरती ऍक्टिव्हिटी आम्ही राबवतो आणि ती ऍक्टिव्हिटी राबवली की मुलांना निश्चितच यश येतं. आणि हे एक भावनिक म्हणजे भावनिकदृष्ट्या व्यक्त होण्याचं प्लॅटफॉर्म म्हणजे अक्षय एज्युकेशनल क्लिनिक आहे. तुमच्या या अक्षय एज्युकेशन क्लिनिकमध्ये ज्यावेळेस मानसोपचार तज्ञाकडे जसं जातात पालक जातात तसं पालक येतात आणि विद्यार्थी येतात. तर आतापर्यंत तुमच्याकडे आलेल्या याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या कोणत्या समस्या तुम्हाला त्यांच्याकडनं जाणवल्या? आता पालकांचा ओघ हा बराच आहे अक्षयकडे येण्याचा. तर त्यामध्ये मानसिक तणावाखाली असलेली मुलं त्यांचा ओघ जास्त आहे. मोबाईलचा वापर जास्त असणारी मुलं आहेत. मोबाईलचं ऍडिक्शन असल्यामुळं त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं की बरोबर ते मुलं त्यांचं पर्सेंटेज कमी होतं. म्हणजे फॅमिली वातावरण डिस्टर्ब होतं. त्यांचा भावनांक हा कमी व्हायला लागतो. सोशलायझेशन म्हणजे SQ त्यांचा कमी व्हायला लागतो. हे अशा प्रकारचे आहेत. काही मुलं त्यांना ऑलरेडी म्हणजेच त्यांना शिक्षणातली अडचण ही येते. म्हणजे डिस्लेक्सिक, डिस्कॅल्क्युलेट, डिस्ग्राफिक, AHD, ADHD, ASD असे बरेच प्रॉब्लेम्स शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांमध्ये असतात. तर ते प्रॉब्लेम पण ते पालकांना लक्षात येत नाही की माझा मुलगा नेमका असा का आहे, त्याला कोणत्या गोष्टी समजत नाहीत किंवा कोणत्या गोष्टी का समजत नाहीत, ह्या वगैरे गोष्टी जर विचार केल्या तर पालकांच्या कदाचित लक्षात येतात, कदाचित येत नाहीत. तर गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा पालक येतात त्यावेळेला पालकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं इथं मिळतात आणि त्या मुलांच्या जे काही कमी विकसित असणारी जी क्षेत्र आहेत मुलांची तर त्या क्षेत्रावरती इथं काम होतं.
आणि त्याच्यासाठी ठराविक पिरियड पालकांना सांगितला जातो. पालक त्या मुलांना ठराविक पिरियडमध्ये पाठवतात आणि त्यांच्यावरती आम्ही काम करतो. कसा प्रतिसाद कसा आहे? मुलांचा प्रतिसाद खूप छान आहे. कारण 1 ते 2 सेशन नंतर मुलांमध्ये जवळपास 30 ते 40% मला प्रतिसाद हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांचा मिळतो आणि त्यांचा डेव्हलपमेंटल रिस्पॉन्स असतो तो. म्हणजे त्यांच्यामध्ये लगेच आपल्याला बदल दिसायला लागतात मुलांमध्ये. आजकालच्या मुलांमध्ये काय आहे की थोडंसं इमोशनल प्लॅटफॉर्म त्यांना दिला ना तर मुलं आपोआपच व्यक्त होतात आणि मुलांना व्यक्त होता आलं की आपले प्रॉब्लेम काय आहेत हे त्यांना त्याचं आयडेंटिफिकेशन होतं. आयडेंटिफिकेशन झालं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आलीच. आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्यासाठी आम्ही इथं वेगवेगळ्या मुलांना मार्गदर्शनपर व्याख्यानाचं किंवा सेशन्सचं किंवा ऍक्टिव्हिटीचं किंवा वेगवेगळ्या ग्रुप ऍक्टिव्हिटीचं पण मी इथं आयोजन करते, जेणेकरून एकमेकांचे अनुभव एकमेकांना शेअर करता येतील, एकमेकांच्या अनुभवाच्या कक्षा इथं विस्तार करता येतील आणि एकमेकांच्या अनुभवातून एकमेकांना शिकवता येईल अशा पद्धतीचं पण इथं काम चालतं. म्हणजे इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, इंडिव्हिज्युअल थेरपी, ग्रुप काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी हे या वेगवेगळ्या प्रकारावरती इथं काम चालतं. आणि ग्रुपमध्ये फक्त एक 5 ते 7 मुलांना घेऊन मी काम करते, कधी 8 ते 10 मुलांना घेऊन काम करते. पण तो हा छोटाच आदर्श जरी असला तरीही त्यांना वैयक्तिक लक्ष देणं फार गरजेचं असतं. त्यांच्या प्रत्येक हालचाली, प्रत्येक कृती आणि त्यांचा रेस्पॉन्स ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्हाला लक्ष इथं ठेवावं लागतं आणि तो रेस्पॉन्स आम्हाला अपेक्षित जो असतो तो रेस्पॉन्स म्हणजे शेवटच्या सेशन संपण्याच्या 2 सेशन पूर्वी तो आम्हाला मिळालेला असतो आणि मग ते नंतर आम्ही प्रॅक्टिससाठी मुलांना ते परत बोलवत असतो आणि मग पालकांना काही ऍक्टिव्हिटी घरी देतो आणि पालक त्या पद्धतीने घरी करून घेतात. लातूर पॅटर्न म्हणून जवळपास सर्वदूर परिचित आहे. तर इथल्या पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी 99 नाही 100% मार्क घ्यायला पाहिजे आणि इतकं भडीमार करतात ते मुलं आपल्या पाल्यावर. तर त्यामुळं त्यांची एक मानसिक कोंडी होते आणि विद्यार्थी मार्कवान होत आहेत. तर यासाठी तुम्ही काही त्यांना उपाय सुचवता का तुमच्या क्लिनिकमध्ये? नक्कीच. आता मला इथं आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं की मुलांना लाईफ स्किल शिकवावं. म्हणजे मुलांना मार्क्सवादी बनवण्यापेक्षा लाईफ स्किल काय आहे हे आपण समजून सांगणं गरजेचं आहे. की इथं मला पालकांना मी नेहमी आवर्जून सांगते की मुलांमध्ये लाईफ स्किल इम्प्रूव्ह करणं म्हणजे काय. तर आता आज मुलं शाळा कॉलेजमध्ये जाऊन जे शिकतात तर ते फक्त त्यांचं 15% शिकणं असतं. 15% शिकणं म्हणजे ते त्यांचं हार्ड स्किल झालं. लाईफ स्किलचे 2 प्रकार असतात, सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल. तर ते हार्ड स्किल हे 15% मुलांच्या विकासामध्ये कामी येतं आणि 85% सॉफ्ट स्किलचा उपयोग मुलांना होत असतो. मग ह्या 85% सॉफ्ट स्किलचा उपयोग हा संपूर्ण आयुष्यासाठी होत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये मुलांचा भावना, त्यानंतर मुलांचा समाज विस्तार, मुलांच्या कृतीचा विस्तार, क्रिया कौशल्यांचा विस्तार, त्यानंतर त्यांच्या क्षमतांचा विस्तार, त्यांच्या म्हणजे स्वतःच्या भावनांचा निचरा करणं, भावनांचं संतुलन करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये येतो. म्हणजे आपण एकंदरीत आयुष्य जगताना नेमक्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख हा मुलांनी स्वतःहून मुद्दामहून स्वतःच्या वर्तनामध्ये करावा आणि जे मुद्दामहून वर्तन त्यांनी करायला पाहिजे अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव येतो सॉफ्ट स्किलमध्ये. आणि हे एकंदरीत मुलांच्या विकासामध्ये 85% याचा भाग आहे. परंतु आजकालची पालक मार्क्सवादी म्हणजेच 15% विकासाकडे जात आहेत आणि हा 15% विकास म्हणजेच मुलांचा परिपूर्ण विकास नव्हेच. म्हणून जर मुलांचा परिपूर्ण जर विकास करायचा असेल तर अगोदर 85% विकास करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या सॉफ्ट स्किलचा विकास करणं गरजेचं आहे आणि मग सॉफ्ट स्किलचा विकास झाल्यानंतर मग 15%चा विकास हा आपोआपच मुलं करतील. मग हा विकास झाला की मुलांचा 100% विकास झाला असं आपण म्हणू. एकंदरीत 85% विकासामध्ये मुलांना ताणाचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, स्वतःला राग येतोय ते ओळखता आलं पाहिजे, मुलांना स्वतःला भीती वाटते तर कशाची भीती वाटते हे त्यांना सांगता आलं पाहिजे. जर एखादी कृती जर त्यांच्याकडनं व्यवस्थित होत नसेल तर ते पालकांच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्यासाठी मुलांना प्रमोट केलं पाहिजे. परंतु आजकाल पालकांचा कल फक्त मार्क्सचे नंबर वाढवण्याकडे म्हणजे संख्यात्मक विकासाकडे आज कल आहे, परंतु गुणात्मक विकासाकडे नाही. म्हणून संख्यात्मक विकास जरी मुलांच्या
या आयुष्याच्या प्रवासामध्ये महत्वाचा जरी असला तरी तत्पूर्वी जर गुणात्मक विकास झाला असेल तर त्या संख्यात्मक विकासाचा उपयोग होतो. गुणात्मक विकासाचा जर खऱ्या अर्थाने उपयोग करायचा असेल तर तो अगोदर विकसित होणं गरजेचं आहे, मग आपोआपच संख्यात्मक विकास होत असतो. आणि मुलांना एकदा लक्षात आलं की आपली क्रिया कौशल्य काय आहेत, आपलं क्षेत्र काय आहे आणि आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, हे मुलांच्या लक्षात आलं की आपल्याला त्यांची करिअरची जी काही प्लॅटफॉर्म आहेत ते आपण निवडू शकतो. आणि ते करिअरचं प्लॅटफॉर्म निवडला की बरोबर मुलं आयुष्यामध्ये यशस्वी होतात. म्हणजे तुम्हाला पालकांना असं असं वाटतं थोडक्यात की मार्कवान मुलांना आपल्या मार्कवान बनवा, गुणवान बनवा. नक्कीच. गुणवान केलं तर ते कामाला येतील. नक्कीच. एक मॅडम, आम्हाला एक उत्सुकता अशी राहून गेली की तुम्ही सुरुवातीला तुमचा परिचय करून देताना मला दम लागत होता की किती डिग्र्या तुम्ही, किती हे तुम्ही कसं काय साध्य केला. या सोबतच तुम्ही अजून वेगवेगळे छंद सुद्धा जोपासता. लेखन आहे, तुम्ही त्या हिंदीच्या पुस्तकामध्ये तुम्ही अनुवाद पण केलं करता. एवढं कसं काय तुम्हाला जमतो? आवड असली की सवड मिळते अशी एक म्हण आहे. साहित्य क्षेत्रामध्ये मला विलक्षण आवड आहे. त्या अनुषंगाने माझे आर्टिकल्स पण मी लिहित असते, थोड्या बहुत कविता पण करत असते. आर्टिकल्स लिहित असताना बरेच विषय घेऊन माझे आर्टिकल्स मी लिहिलेले आहेत. त्यासोबतच अनुवाद, मराठीचा हिंदीमध्ये अनुवाद आणि हिंदीचा मराठी मध्ये अनुवाद, असे अनुवाद पण मी केलेले आहेत. त्यानंतर माझं स्वतःचं जर लेखन म्हणलं तर माझे बरेच पेपर प्रेझेंट पण मी केलेले आहेत. तर विभागीय स्तरावर म्हणजे नॅशनल कॉन्फरन्समध्ये राष्ट्रीय स्तरावर माझे पेपर हे सादर केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्या पेपर्सना पहिलं पारितोषिक मला मिळालेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आवड ह्यासाठी की शिक्षण क्षेत्रामध्ये आणखी नवीन काय आहे, आणखी कसं आणखी पुढे जाता येईल, सखोल ज्ञान कसं मिळवता येईल आणि त्याच्यातून मुलांच्या भावविश्वामध्ये किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना आणखी आपण एक मदत कशी करू शकतो, हा एक मानस घेऊन मी पुढे चालते. त्याच्यामुळे जे जे नवं आहे ते आम्हाला हवं असतं आणि त्यानुसार मी काम करत असते. आणि तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेल्या अनेक दशकापासून काम करता आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम पण करता. तर या ह्याच्यामध्ये तुम्हाला आठवणीत असलेले गुरु कोणते आहेत आणि एक तुमच्यावर छाप अशी पाडलेली एखादी व्यक्ती असू शकते की बाबा टीचर आहे की त्यांनी ते पाहून आम्ही असं घडले, असं आवर्जून तुम्हाला कुणाची आठवण येते यावेळी? मी यापूर्वी पण उल्लेख केला होता. पहिले गुरु माझे वडील आणि माझा आदर्श पण माझे वडील. आणि वडिलांचीच छाप माझ्या व्यक्तिमत्वावर पडलेली आहे. आणि मी जे काही काम करते तो माझ्या वडिलांचाच आशीर्वाद मानते. जे काही माझ्या समोर जी काही आव्हाने येतात तर त्या आव्हानांना दूर करण्यासाठी, शैक्षणिक आव्हानं आपण म्हणू, त्या दूर करण्यासाठी ते सामर्थ्य पण मी माझ्या वडिलांच्या आशीर्वादानेच मी माझ्यामध्ये विकसित केलं असेल असं मानते. म्हणून माझी जी काही आयडियल पर्सनॅलिटी जी आहे ते माझे वडीलच आहे. कारण माझे वडील आदर्श शिक्षक असल्यामुळे नेहमी त्यांच्याकडे येणारा जो ओढा असायचा मुलांचा, विद्यार्थ्यांचा, आणि तो ओढा बघितल्यानंतर असं मला नकळत वाटून पण गेलं की आपणही असंच कधीतरी बनावं का. आपण एक शिक्षक, छान शिक्षक बनलो तर आपल्याला अशी विद्यार्थीप्रिय शिक्षिका बनता येईल, विद्यार्थ्यांसाठी काम करता येईल. हे स्वप्न उराशी बाळगून सतत मी शिकत गेले आणि वडिलांचं जे अधुरं काम आहे ते मी पूर्ण करते. मॅडम, आम्ही ज्यावेळेस तुमच्या क्लिनिकमध्ये आलो त्यावेळेस दर्शनी भागामध्ये आम्हाला मोमेंटो खूप दिसले. तुम्हाला आतापर्यंत कोणते कोणते पुरस्कार मिळालेत आणि कोणत्या पद्धतीनं तुम्ही ते हे केलेले आहेत? पुरस्कार मला एकूण आतापर्यंत 3 मिळालेलेत मला पुरस्कार. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर एक सत्कार म्हणून माझं कामाचं गौरव केलेलं आहे. तर पुरस्कारामध्ये पहिला पुरस्कार मिळाला रोटरी क्लबचा नेशन बिल्डर अवॉर्ड, आणि दुसरा सुषमा स्वराज भारतीय जनता पार्टीकडून जो दिला जातो तो पुरस्कार एक मिळाला. आणि त्याच्यानंतर केंद्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली त्यांच्याकडनं महाराष्ट्र रणरागिणी अभिमान पुरस्कार हा मला मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीने समाजाने पण दखल घेतली आहे कामाची आणि समाज पावती म्हणून हे पुरस्कार त्यांनी मला दिले. त्या तिन्ही संस्थांचं, तिन्ही व्यक्तींचं मी फार मनापासून त्यांचे आभार मानते.
केंद्र सरकारनं मध्यंतरी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं, तर त्या शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला देखील काही काम करता आलं, तर हे शैक्षणिक धोरणाबद्दल एक थोडक्यात तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? आता नवीन शैक्षणिक धोरण जे आहे 2020 हा एक शैक्षणिक क्षेत्रातला खूप मोठा बदल आहे आणि तो आवश्यक असणारा बदल आहे. कारण आपण बघतो की शैक्षणिक सर्व क्षेत्र बदलली, म्हणजे इव्हन तो आपल्या हातामध्ये येणारा मोबाईल सुद्धा दर महिन्यानी त्याचे नवीन नवीन ऍप्स येतात, नवीन मॉडेल तयार होतं, परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये असे बदल काही सहसा होत नाही. परंतु हा जो बदल झाला, मध्यंतरामध्ये झाले बदल, राईट टू एज्युकेशन ऍक्ट आला, त्याच्यानंतर मध्ये ज्ञानरचनावाद आला, त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी हे काय म्हणतो आपण त्याला आशयुक्त अध्यापन पद्धतीला अनुसरून बरेच काही बदल झाले. म्हणजे बदल शैक्षणिक क्षेत्रामध्ये होतात, परंतु विलक्षण आणि मोठ्या स्वरूपामध्ये होणारे बदल हे आता हा बऱ्याच दशकानंतरचा हा मोठा बदल आहे. आणि म्हणून ह्या शैक्षणिक क्षेत्राकडे बघत असताना मला असं वाटतं की हा जो बदल आहे हा परिपूर्ण मानवतेसाठीचा हा बदल आहे. मुलांच्या क्रियाशीलतेला वाव देणारा हा बदल आहे, मुलांच्या बौद्धिक क्षमतेला वाव देणारा हा बदल आहे, मुलांच्या भावना जपणारा हा बदल आहे. आणि मुलांना जे काही भविष्यामध्ये ज्या गोष्टींना सामोरं जायचं आहे, सामाजिक क्षेत्र असतील किंवा त्यांची जी काही कार्यक्षेत्र असतील, तर त्या कार्यक्षेत्रासाठी तयार करणारा हा विद्यार्थी या शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे ह्या नवीन एक शैक्षणिक धोरणापासून तयार होणार आहे. आणि म्हणून हा शैक्षणिक बदल जो आहे तो खूप चांगला, सकारात्मक आणि मुलांना आणखी पुढे पुढे घेऊन जाणारा हा बदल असल्यामुळे मी त्याचं खूप स्वागत करते आणि मला खूप आनंद होतो. स्वागतार्ह आहे आणि प्रत्येक पालकांनी फक्त तो समजून घ्यावा तो बदल काय आहे, आणि तो बदल समजून घेतला, ती रचना समजून घेतली की काही अवघड नाहीये की आपलं मूल त्याच्यामध्ये जे वाटचाल करणार आहे ती वाटचाल मुलांची काहीही अवघड नाहीये. ह्याच्यामध्ये मुलांच्या आवडीची कार्यक्षेत्र आहेत, मुलांच्या भावनांची कार्यक्षेत्र आहेत, मुलांना पूर्ण विश्वाशी जोडलं जाणारं ज्ञान आहे, म्हणजे लोकल टू ग्लोबल इथपर्यंत जाणारं ज्ञान जर ह्या माध्यमातून जर मिळवणारं असेल तर खरंच ही चांगली शैक्षणिक पद्धती आज आता शासनाने होऊ घातलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी आता होत आहे. प्रेक्षक हो, वास्तविक पाहता मॅडमशी आम्ही जे गप्पा मारतोय हा विषय एक म्हणजे एखाद्या मुलाखतीत संपणारा नाही आहे, तर 1-2 एपिसोड होतील असं विषय आहे. त्यांच्याकडे इतकं अचाट आणि अफाट त्यांच्याकडे भांडार आहे, ज्ञान आहे आणि ते अनुभव पण आहे त्याचा तसा. तर आम्ही ज्यावेळेस पुढे सवड मिळेल मॅडमला त्यावेळेस आम्ही त्या विषयावर वेगवेगळ्या विषयावर आम्ही नंतर मुलाखत घेऊन तुमच्यापुढे येऊ. कालमर्यादा असल्यामुळे थोडं सर्वांची क्षमा मागून इथे थांबावं लागेल. पण मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना सध्या नवरात्र आहे. नवरात्र म्हणून तुम्ही समस्त पिढीला आणि पालकांना काय आवाहन करणार आहात, आणि विशेषतः स्त्री शक्ती ज्या आजकाल मुली आहेत त्या मुलींना तुम्ही काय आवाहन करणार आहात? खूप छान प्रश्न आहे सर. आपल्याकडे जे सण समारंभ जे साजरे केले जातात तर त्याच्या मागची वैज्ञानिक भावना तर आहेच आहे, परंतु मानसिकता पण त्याची फार मोठी आणि व्यापक आहे. ही जर भावना आपण समजून घेतली तर प्रत्येक सण आणि समारंभ आणखी दुप्पट उत्साहाने आपण साजरे करू. आणि त्याच्यामध्ये मुलींना जर आपण असं आजच्या पिढीला जर आपण सांगायचं झालं तर आज आपण पाहतो की समाजामध्ये एक थोडंसं विलक्षण वातावरण होत आहे. विलक्षण वातावरण म्हणजे काय, तर जीवन जगण्याच्या पद्धती बदलत आहेत. जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये लिव्हिंग स्टँडर्ड, त्याच्यानंतर आउटलुकिंग आणि त्याचबरोबर जे एक स्टेटस जे मुली आजकाल मेंटेन करतायत, तर त्या स्टेटसमध्ये मुलींनी फक्त एक बघावं की आपलं जे स्टेटस ते क्रिएट करतायत तर ते स्टेटस एक आयडियल असावं. आणि त्यांनी आदर्श मानून एखादा आदर्श व्यक्ती समोर जो आहे आपल्या, तर त्या आदर्श व्यक्तींनी कोणकोणत्या गोष्टींवर मात केलेली आहे, त्या आदर्श व्यक्तींचा जीवन प्रवाह काय आहे, त्या आदर्श व्यक्तींनी कोणत्या पद्धतीने स्वतःला विकसित केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास करून त्या आदर्श व्यक्तींना त्यांनी फॉलो करावं. आजकाल आपण पाहतो की फॉलो करणं म्हणजे काय की एखादा सिनेमा मध्ये काम करणारा एखादा नटी त्यांना फॉलो केलं जातं. परंतु समाजामध्ये खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना असे बरेच आयडियल जी व्यक्तिमत्व आहेत, सकारात्मक व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडे पाहावं आणि आपल्या आयुष्याची जी काही व्याप्ती आहे
ती सखोल, सकारात्मक आणि विधायक मार्गाने न्यावी, जेणेकरून आज आपण पाहतो की समाजामध्ये जे वातावरण आता बदलतंय, हे बदलणारं वातावरण कुठेतरी संस्कृती बदलणारं आहे आणि संस्कृती टिकली तर समाज टिकेल. आणि म्हणून आज महिलांचं आणि मुलींचं पहिलं कर्तव्य आहे की आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि मग आपला समाज आणखी एका वेगळ्या दिशेने तो वाटचाल करेल आणि ही दिशा नेहमीच नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचणारीच आहे आणि यशाच्या शिखरावर पोहोचून परत नवीन पिढी घडवण्यासाठी ती सज्ज राहणार आहे. म्हणून स्त्रियांना सांगत असताना मला असं वाटतं की आपल्या मुली ज्या आहेत, मुलींच्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक गोष्टींवरती त्यांचं लक्ष असावं. आई ही त्यांची पहिली मैत्रीण असावी. आपल्या मुलींनी प्रत्येक गोष्ट आपल्याशी शेअर करावी असं घरामध्ये वातावरण त्यांनी निर्माण करावं. मुलांनी प्रत्येक गोष्ट आपल्याशी सांगावी असं पालकांनी आपल्या घरामध्ये वातावरण निर्माण करावं. आणि सण समारंभाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक संस्कारात्मक आणि संस्कृती समर्पक असावा असं मला वाटतं. आणि म्हणून सण समारंभ फक्त डान्स करून किंवा दांडिया खेळून किंवा आपण वेगवेगळे काही जे काही उपक्रम राबवतो तर यामधले चांगले उपक्रम आणखी जास्तीत जास्त कसे विकसित करता येतील, त्यामागच्या भावना कशा विकसित करता येतील याकडे उद्देश ठेवून जर आपण ही सण समारंभ जर साजरी केली तर निश्चितच मुली आणि पालक ह्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होऊ शकतो आणि एक आयडियल पर्सनॅलिटी इथं घडू शकते. वा 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 मॅडम, तुम्ही गप्पा मारताना आमच्या चॅनल्सला आणि समस्त व्ह्युअर्सला खूप बहुमूल्य माहिती दिली आहे आणि तुमचा इतका व्यस्त वेळ असताना देखील वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारला, आपले काही अनुभव शेअर केले, याबद्दल माध्यम समूहातर्फे मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो आणि नवरात्रीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माध्यम वृत्त या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या काही सूचना असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंद करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. नमस्कार.